त्यांच्यामध्ये आहे. तसं तसं नर्मदा मैया आपल्याबरोबर नाहीत. आपण नर्मदा मैया आपल्याबरोबर नाहीत, आपण नर्मदा मैया बरोबर आहे. हा मनामध्ये संकल्प करायचा आणि परिक्रमा करत असताना एक असं करायचंय दादा, जेवढं होईल तेवढं परिक्रमा सुरुवात केल्यानंतर मैयाचं चिंतन करायचंय. हो, नर्मदे हर जय नर्मदे हर, नर्मदे हर जय नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर जय नर्मदे हर, नर्मदे हर जय नर्मदे हर, नर्मदे हर जय नर्मदे हर, नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर जय 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 नर्मदे हर. तीर्थयात्रेला जाण्याचं साधनच सांगितलंय. तीर्थयात्रेला जायचं असेल ना, वाचन काय करा, तीर्थयात्रे सुखे जावो, तीर्थयात्रे सुखे जावो, विठ्ठल नाम तीर्थयात्रेचा हा विधी आहे. जाताना माणसं तू कुठला, तू कधी आला, किती दिवस झाले, ह्या चौकशा करत बसल्यापेक्षा जेवढं होईल तेवढं ना भजन करा. तिथला विधी असा आहे, तुम्ही ज्या ठिकाणी मुक्कामाला गेलात ना, ज्या ठिकाणी मुक्कामाला गेलात ना त्या ठिकाणी भजन केल्याशिवाय जेवण करायचं नाही. वा, हा नियम आहे. भजन केल्याशिवाय जेवण करायचं नाही, हा नियम आहे. भजन पहिले, नंतर भोजन, नंतर भोजन, पहिलं भजन करावं लागतं, हा नियम आहे. आता मी गाडीने गेल्यामुळे थोडं माहिती आहे बरं का. खरं तर आमचे अण्णा महाराज पुढे बसलेले आहेत, त्यांच्याबरोबर 2 वेळा मी गाडीने गेलो, पण पायी जाण्याची तीव्र इच्छा आहे. कधीतरी मैया पूर्ण करणार, तो विषय पुढचा आहे. पण मी तर खरं तात्यांना बोललो होतो, परिक्रमा त्यांची संपत आल्यावरती मी सर्व मंडळीला बोललो की खऱ्या अर्थानं हे कीर्तन तुम्ही कोणीतरी अण्णा महाराजांना द्या, माऊलींना द्या. पण तिकून आमच्या तात्यांचा फोन आला, मी कोणालाच ओळखत नाहीत, कीर्तन तुमचं झालं पाहिजे. असो, याचं कारण आहे, हक्काने बोलायचं कारण असं आहे की मी हक्काने तेवढं त्यांना बोललो. ते जेवढ्या हक्काने मला बोलले तेवढ्या हक्काने मी त्यांना बोललो. कसं बोललो होतो सांगू तुम्हाला. परिक्रमा सुरुवात केल्यावरती नंतर बऱ्याच पुढे गेल्यावर त्यांनी सांगितलं, भाऊ जरा थोडं मला जरा शारीरिक त्रास व्हायला लागला. विनंती केली, मुलं दाद्या तुमचं घरी काहीच नाही, कार्यक्रम पुढे आलाय म्हटले, सप्ताह होऊन जाईल. खरं सांगू का, खरं सांगू का, मला अवंतर बोललेलं आवडत नाहीत, मला कोणाची स्तुती केलेली आवडत नाही. पण खरं सांगतो, त्यांनी काय पुण्य केलंय मला माहिती नाहीत, पण त्यांच्या पोटी जे 3 रत्न जन्माला आलेत ना, हे प्रत्येकाच्या पोटी जन्माला येईल म्हणून सांगता येत नाही. बोलू तुम्हाला, अरे दादा आजचा समाज असा आहे, आजचा समाज असा आहे की कोणी कोणाला मानायला तयार नाही. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, माता पिता को कोई न माने, माता पिता को कोई न माने, औरत को वो मान, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे, आई रे,
स्थिती ही आहे दादा, ही चालू स्थिती आहे. पण मला सांगायचे एक आहे, 3 रत्न आहेत, 3 रत्न. तात्या इथं नव्हते. मी कधीच 11 वर्ष, आता या वर्ष, पुढच्या वर्षी 12 वर्ष होते या सप्ताहाला. मी कधीच विचारलं नाही बरं का आतापर्यंत. पण मी विचारलं, तात्या घरी नाहीत, तुम्ही हा सप्ताह कसं करतात बरं? सप्ताह करणं सोपं नाही दादा. गावातले मोठ्या गावातल्या मंडळी सप्ताह करणं अवघड आहे. मी विचारलं, बसलो मी. रात्री 1:30 वाजले होते आम्हाला. सगळे 3घही मंडळी बसलो. आमचे नाना असेल, दादा असेल, अप्पा असेल, सगळे मंडळी आम्ही बसलो आणि त्यांना विचारलं, हा सप्ताह तुम्ही खरं सांगा कसं करता? एक सांगू तुम्हाला, आदर्श घेण्यासारखं आहे. शास्त्र सांगतंय आपला प्रपंचामधला 10% प्रपंचामध्ये जे तुम्ही कमवलत ना, ते 10% तुम्ही परमार्थाला खर्च करा, तर तुम्हाला 90% तुमच्या प्रपंचाकरता तो विजय मिळेल. 90% जो केलेला तुम्ही पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, तेव्हा तुम्हाला खऱ्यात त्याच्यामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होईल, असं त्याचा अर्थ आहे. मला आमचे नाना म्हटले, दादा म्हणले, खरं सांगू का, आम्ही दरवर्षी एक करतो. काय करतो? देवाच्या नावाने एक शेतीतला एक विभाग, देवाच्या नावाने शेतीतला एक विभाग तो देवाच्या नावाने ठेवायचा. ही शेती देवाची आहे, तिच्यामध्ये जेवढं उत्पन्न होईल तेवढ्या उत्पन्नामध्ये सप्ताह करायचा. आणि जर कदाचित त्याच्यात जर पैसे राहिलेच ना, तर ते घरातल्या प्रपंचात वापरायच्या अगोदर सांगायचं, हे बघा एवढे उरले, पुढच्या वर्षी एवढे तुम्हाला देणार आहे, पण याचे तुम्ही किती देणार? घरातले घरात. त्याच्या पुढच्या वर्षी ती या प्रपंचातले काढून त्याच्यामध्ये पुन्हा तेवढे घालायचे, जास्त घालायचे. मला सांगा ना, मला नाही वाटत, खरं सांगू. आणि म्हणून मी तात्याला सांगितलं होतं, तुम्ही गेले, काळजी करू नका पाठीमागं. आजचा दिवसच खरा असा आहे त्यांच्याकरता. मी खरं सांगतो, ते भाग्यवान आहेत सगळेच. का भाग्यवान सांगतो मी तुम्हाला. तात्याची परिक्रमा झाली, त्यांना म्हटलं तुमच्या जीवनातला खूप मोठा सुवर्णक्षण आहे. कोणता सुवर्णक्षण आहे सांगू? तुम्ही तात्याची पूजा करणार आहात, मला माहिती आहे, परिक्रमा करून झाल्यानंतर. पण तेवढंच पुण्य आमच्या काकूचं पण आहे बरं का. तेवढंच पुण्य आमच्या काकूचं पण आहे. कारण घरचं जर माणूस भक्कम असलं ना, तर माणूस पुढं बिनधास्त निघतो. त्यांना म्हटलं एक काम करा, आता त्यांचं पूजन करायचं आहे, पण मातृपितृपूजन सोहळा करा. आजच्या दिवशी हा सोहळा महत्वाचा आहे. परिक्रमा तर त्यांची झालेलीच पूर्ण आहे, ती तर पूजा आपण करणारच आहे, पण मातृपितृपूजन सोहळा तुम्ही तिघांनी करा. तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उज्ज्वल झालंय. आणि खरंच हा जो सोहळा आहे ना, हा प्रत्येकाच्या जीवनात अनुभवण्यासारखा सोहळा आहे दादा. प्रत्येकाच्या जीवनात सोहळा होण्यासारखा हा सोहळा आहे. तर प्रत्येकाने मनपूर्वक, अंतःकरणपूर्वक जर आई वडिलांची जर सेवा केली ना, वेद सांगतायत मातृदेव भो, पितृदेव भो, आचार्य देव भो, अतिथी देव भो, हे वेद सांगतात. अरे बाबा, माता ही ईश्वरा समान आहे, तिचं पूजन करा. पिता हा ईश्वरा समान आहे, त्यांची पूजा करा, वेद सांगतात. आणि म्हणून बघा ना, ह्या कुटुंबाने हा कार्यक्रम आयोजन केला. दादा 8 दिवस नाही झाले सप्ताह संपून, 8 दिवस झाले नाहीत, पुन्हा तसाच कार्यक्रम उभा करणं एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. फक्त त्याला भाव लागतो. भाव जर असेल तर भाव ज्याचा झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. देव दुरीच नाही, देव इथं आणलेला आहे. ओंकारेश्वर भगवान इथं आलेला आहे. त्या तो देव आल्यापासून काहीच कमी नाही. मला सांगायचा भाव हा होता खऱ्या अर्थानं. जेव्हा तात्यांनी परिक्रमा सुरुवात केली, त्यांना सांगितलं, तात्या आनंद हात जोडून विनंती आहे. काय विनंती आहे? काही होऊ द्या तुमचं तिकडं,
पण कुठल्याच वाहनाला पाय लावायचा नाही, एवढं व्रत करा, एवढं व्रत करा. किती त्रास होऊ द्या, पण एवढं व्रत करा. त्यांनी आता शेवट येईपर्यंत कितीही त्रास झाला पण कुठल्याच वाहनाला पाय लावला नाही. सांगू तुम्हाला, त्यांच्या जोडीचे मला वाटतं नेमावरला चाकणची काही मंडळी होती आळंदी जवळची, त्यांची भेट झाली. भेट झाल्यावर कुठली, आम्ही आळंदी जवळचे. मग सहज त्यांचा फोन झाला, म्हणजे आम्ही महाराजांना ओळखतो. फोन झाला, फोन झाल्यावर ते 15 दिवसापूर्वी आले, मला फोन केला, महाराज कार्यक्रम ठेवायचा. म्हटलं तुम्ही आले कशी? अजून तुम्हाला जे भेटलेले होते आमचे तात्या, ते अजून 15 दिवस पाठीमागे, तुम्ही आले कसे? ते म्हणजे मी कधी थोडा सायकलचा आधार घेतला, तुला काय जेवायचं होतं एवढं? सायकलचा आधार घेतला, घरी काय होत तुम्ही? एक बोलू का तुम्हाला, मैयाची जर परिक्रमा करायची असेल ना, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, हा भाव जर असेल तर परिक्रमा करा, नाही तर लोकांना दाखवा करता परिक्रमा करू नका. नाही, अंतःकरणापासून सांगतो मी तुम्हाला, दुसऱ्याला दाखवाय करता ही साधना नाही वा. ही साधना आपल्या उद्धारा करताय, आपला उद्धार व्हावा या करता जर साधना करायची असेल तरच मी म्हणतो परिक्रमेला जावा. पायी परिक्रमा करत असताना एक बोलू का तुम्हाला, मैयाची परिक्रमा करणं म्हणजे सोपं नाही बा. असं म्हणतात, एक ठिकाणी जेवायला गेलो. कीर्तनाच्या अगोदर आजीबाईंनी भाजी केली होती. आजीबाई भाजी केल्यावरती पहिलाच घास घेतला, आणि पहिलाच घास घेतल्यावरती एवढी भाजी तिखट होती. पण काही स्वयंपाक जे करतात त्यांना असं वाटतं की किमान श्रेय घेतलं पाहिजे, कशी झाली म्हणून विचारा. म्हणून महाराज भाजी कशी झाली? महाराजांनी उत्तर दिलं. आजीबाईने दुसरा प्रश्न केला, महाराज तुम्ही किती भाऊ आहे? महाराज म्हटले, आजीबाई एवढी भाजी खाऊन जर राहिलो तर 3, नंतर 2च. मी का बोललो तुम्ही लक्षात ठेवा, मी का बोललो. कसं मयाची परिक्रमा करत असताना जो माणूस गेला ना, तो पुन्हा परत येईलच याची शाश्वती नाही. म्हणून सांगितलंय, जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी. म्हणून सांगितलंय, तू तिकडं जरी गेला तरी तुला मोक्ष आहे, आणि तू परिक्रमा करून घरी जरी आला तरी तुला मोक्ष आहे. विठ्ठल फक्त दादा अंतःकरणापासून त्या मैयाचं चिंतन करायचं आहे. मैया भोली भाली ओ अमरकंडची वारी, भोली भाली अमरकंड वारी, भोली भाली ओ अमरकंडची वारी, अमरकंडची वाली मैया भोली भाली, अमरकंडची वाली मैया भोली भाली, भोली भाली ओ अमरकंडची वाली, भोली भाली. दादा ती मैया एवढी भोळी आहे ती मैया. किती भोळी सांगतो तुम्हाला. परिक्रमा करत असताना कितीही तुमच्यावरती कोणतंही तुम्हाला अडचण येऊ द्या हो, तुम्हाला कितीही कोणतीही अडचण येऊ द्या. असं म्हणतात, 4 वर्ष सुटले का जोग महाराज संस्थेतली मंडळी परिक्रमा करतात. 2-4 जण होते. शिळपाणीच्या जंगलातून जात असताना तहान लागले, पहाडावरून जात असताना तहान लागली, आणि तहान लागल्यावरती पाणीच नाही. एक शेतकरी त्या माळावरती नांगर हाकत होता. त्याला विचारलं, दादा तहान लागली, कुठं पाणी मिळेल? त्यांनी सांगितलं, इथं कुठंच पाणी मिळणार नाही बा. थोडं खाली गेलात ना तुम्ही, गाव लागेल तिथं तुम्हाला पाणी मिळेल. गाव लागेल तिथं पाणी मिळेल तुम्हाला, इथं पाणी कुठंच मिळणार नाही. गंमत अशी बघा, थोडं पुढे गेले, एक 7 वर्षाची बालिका, कुमारिका, काठीवरती अशी कळशी आहे आणि एक ग्लास आहे जवळ, समोरून आली, आणि समोरून आल्यावरती लेलो पाणी पिलो. सर्वांना पाणी दिलं, पाणी पिलं. ही मंडळी मुक्कामाच्या ठिकाणी गेली, झोपली, सकाळी उठले. का रे, नांगर हाकणारे काय म्हटले होते तुम्हाला, इथं कुठंच पाणी मिळणार नाही. मग तिची मैया जी आली होती ती कोणाकरता पाणी घेऊन आली होती?
तिकडं कोण होतं पाठीमागं? कोणीच नव्हतं. मग अरे तुम्हाला तहान लागली होती बाबा, ती मैया पाणी घेऊन आली होती. मैया भोली भाली हो अमर कंटकी वाली भोली. एक सांगू, जीवनभर साधना करा तरी तुम्हाला अनुभव मिळणार नाही, तरी तुम्हाला त्या ईश्वराची प्राप्ती होणार नाही, तरी तुम्हाला कधी तो भगवान परमात्मा भेट देईल म्हणून सांगता येत नाही. पण या भूतलावरती एकच तेवढं स्थळ आहे, स्थान आहे, ते म्हणजे मैयाचं पूर्ण जो भाग जो आहेत ना, मैयाच्या काठावरती आजही वैकुंठ वेगळा आहे, वैकुंठ स्थान वेगळं आहे, कैलास स्थान वेगळं आहे, स्वर्ग वेगळा आहे. पण मैयाच्या काठावरती जो लोक आहेत ना, तो काही लोकच वेगळा आहेत. वा, तिथं देव, गंधर्व, साधू, ऋषी सगळे साधना करताय. बुवा, सगळी साधना करताय, आजही सगळी साधना करताय. म्हणून मैयाचा विधी असा सांगितला आहे. मैयाचा विधी करत असताना दादा असा बारीक विधी सांगितला बघा ना. परिक्रमा करत असताना मैयात पहिल्यांदा एक सांगितलंय, जर स्नान करत असेल, मैयामध्ये स्नान करत असेल तर स्नानाचा विधी सांगितला आहे. कोणता विधी आहे स्नानाचा बघा ना. स्नान करत असताना प्रथमतः त्या तीर्थाचं काय करा, दर्शन करा. प्रथमतः त्या तीर्थाला नमस्कार करा. कोणत्या तीर्थात जा तुम्ही, कुठल्या तीर्थात जा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, कुठे जा, काशीला जा, प्रत्येक तीर्थाचं तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा दर्शन करायचं. याचं कारण शास्त्र सांगतायत, देव 3 तत्वामध्ये आहे. देव ईश्वर 3 तत्वात आहे. जलतत्व, ईश्वर तत्व म्हणजे देवाचे 3 स्वरूप आहे. तुम्ही काशीला जा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, भगवान परमाचे 3 स्वरूप आहेत. बघा, जर तुम्ही पंढरपूरला गेला, चंद्रभागा माता तीर्थ जे आहेत, तो पांडुरंगाचं स्वरूप आहे. चंद्रभागा जे क्षत्र आहे ते पांडुरंगाचं स्वरूप आहे. आणि भगवान पंढरीश परमात्मा स्वतः विटेवरती उभा आहेत, ते पंढरीश परमात्मा ईश्वराचं स्वरूप आहे. प्रत्येक तुम्ही तीर्थात गेल्यानंतर हे 3 तत्व ईश्वर स्वरूप आहे. मैया ईश्वर स्वरूप आहे. बघा ना, मैया ईश्वर स्वरूप आहे. पहिल्यांदा तीर्थाचं दर्शन करायचं आहे. आणि तीर्थात दर्शन केल्यानंतर दुसरं गंमत सांगतो तुम्हाला. खूप दिवस झाले आणि मग अंगाला साबणच लावली नाही तर लईच मळालं. साबण लावला तुमचं सगळं संपलं. अंगाला साबण लावायची नाही. तात्याला फोन केला, तात्या तीर्थाचं महत्व आहे काय, साबण लावायची नाही. नाही लावणार. तात्या नख काढू नका, केस काढायचे नाही. नाही, बरं झालं आम्हाला कळालं म्हटले. आता म्हणजे भाग असा आहे, मला काय म्हणायचं, हा विधी आहे. तीर्थाला गेल्यानंतर नख काढायचे नाही. मग किती मोठे होऊ द्या, दाढी हे पूर्ण संकल्प पूर्ण झाल्याशिवाय काढायचं नसतं. वा, हातला विधी आहे. तीर्थात स्नान करत असताना तीर्थाचा स्नानाचा विधी सांगितलाय. वा, काय विधी सांगितलाय, कोणत्याही तीर्थाला जर तुम्ही गेलात ना, कोणत्याही तीर्थाला गेल्यानंतर पहिल्यांदा त्या तीर्थाचं निर्मल्य बाजूला करायचं असतं. म्हणजे काय, तीर्थात काही जर पंढरपूरला गेला तुम्ही तर पंढरपूरला तुम्हाला बरंच काही सापडत दिसतं. बऱ्याच लोकांनी कपडे टाकून दिले असतात. ते पाहतं ते बोलते तीर्थात काही टाकायचं नसतं, पण आपल्या लोकांचं वेडे पण आहे. चला त्यातलं काहीतरी बाजूला काढायचं काठावरती आणि मग तुम्ही स्नानाला जायचं, तेव्हा तुम्हाला पुण्यफल मिळतं. तुम्ही मला जर काही तीर्थात जर काही नसेल, दगड काढा आणि तो तीर्थावर ठेवा, तो बाहेर ठेवा काठावर, आणि मग स्नान करा. स्नानाचं फल सांगितलंय. तुम्ही नाभी एवढ्या पाण्यात जाईपर्यंत तुम्हाला त्या स्नानाचं फल मिळणार नाही. पण जाता असताना पाय आपटत जायचं नाही. बुवा, पाय आपटत जर गेलात ना तुम्ही, त्या मैयाला लात मारल्याचं काय, पातक लागतंय. पातक लक्षात ठेवा. मग पाय घसरत चला, पाय घसरत जायचंय, घसरत बोलू त्याच्या पुढं. गेले तुम्ही पाय घसरत, नाभी एवढ्या पाण्यामध्ये गेले तुम्ही घसरत, आणि तिथं जाऊन आता तुम्ही दात घासणार. बरोबर आहे. तिथं जाऊन काय करणार तुम्ही, आता दात घासणार आहे मध्ये, आणि पाणी कोण सोडणार, तीर्थात थुंकल्याचं पातक लागतंय. मग काय करायचं आता, पर्याय काय, तुम्ही तर नाभी एवढ्या पाण्यात आल्यात, आता तो तोंड धुतणार आहे तुम्ही, मग करणार काय. शास्त्र सांगतायत ऐका, अनेक गोष्टींना अनेक विषयांना पळवाटा असतात, तसं शास्त्रानं पळवाट सांगितली. काय करायचं मग, पाणी तोंडात घेतल्यानंतर तुम्हाला आता गुळणा करायचा आहे. मग उजव्या हाताच्या खालून डावा हात लावा. डावा हात लावलाय, तो गुळणा उजव्या हातावरती सोडा आणि मग तीर्थात सोडा. तुम्हाला तीर्थात थुंकल्याचं पाप लागत नाही. विठ्ठल चला
पलीकडे सांगायचंय मला. आता तुम्ही परिक्रमा केलेली मंडळी आहेत, सगळं सांगायची गरज नाही. कधी काय प्रसंग येत नाही मला सांगा ना. बहिर दिशेला जायचंय आणि मैयाच्या पाण्याशिवाय पाणीच नाही. आता काय करायचं? प्रसंग आहे, बहिर दिशेला जायचंय आणि मैयाच्या पाण्याशिवाय पाणीच नाही. शास्त्र म्हणताय तीर्थात तुम्ही अमंगळ ठिकाणी नेणार का? ते पातक आहे. ते तुम्ही तीर्थाचं पाणी जर अमंगळ विषयात जर तुम्ही वापरत असाल तर ते पाप आहेत. मग काय करायचं? त्याच्यातली पळवाट सांगितली आहे. त्याच्यातली पळवाट काय पळवाट सांगितली बघा ना तुम्ही. जर तीर्थाचं पाणी तुम्हाला जर बहिर दिशेला न्यायचं असेल ना, तर त्या तीर्थाचं पाणी डाव्या हाताने त्या पात्राला अंगठा लावायचा आणि अंगठ्याचा स्पर्श करत नाही. तीर्थातलं पाणी घ्यायचं, डाव्या हाताला घ्यायचं पण अंगठ्याचा स्पर्श करायचा नाही. इतर एवढ्या बोटाने पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर त्या तीर्थाला हुंगायचं. हुंगलं तर त्याचं तीर्थत्व नष्ट होतं आणि मग तुम्ही ते अमंगळ ठिकाणी वापरा, तुम्हाला दोष लागत नाही. विठ्ठल परिपूर्णतेने जर आपण विधी जर केला, या सगळ्या गोष्टी आपण जाणून जर केल्या तर त्याची फलश्रुती आहे. बा फलश्रुती आहे. परिक्रमेला गेलेला माणूस जर अहंकार जर घेऊन गेला आला असेल ना, तर त्याच्या पदरात काहीच पडलं नाही. बा जर तिकून येऊन जर ताट कॉलर करून जर मी परिक्रमा करून आलो असं जर म्हणत असेल ना, त्याच्या पदरात काहीच पडलं नाही असं समजायचं. बोलू एक दुसरं. परिक्रमा करत असताना दुसरा विधी सांगतो मी तुम्हाला. दुसरा विधी आहे. काय दुसरा विधी आहे? जर मैया जर ठरवलं की तुम्हाला जेवणच द्यायचं नाही वा, तर तुम्ही मैयावरती तसंच सोपवा. मैयाने ठरवलं ना, तर त्या दिवशी तुम्ही दिवसभर तुम्हाला जेवण मिळणार नाही वा. दिवसभर जेवण मिळणार नाही. एक दिवशी सर तात्याचा माझा फोन झाला. तात्या म्हणे, भाऊ 4 वाजले रे, सकाळपासून गाव लागलं नाही, सकाळपासून घर लागलं नाही, पोटामध्ये काहीच नाही. तात्या ही साधना आहे तुला तुमची, ही परीक्षा आहे तुमची, ही परीक्षा आहे. बोलू तुम्हाला जीवनामध्ये जर काहीतरी जर मिळवायचं असेल ना, ह्या सगळ्या गोष्टी माणसाला करावं लागतात. तेव्हा जीवनात काही खरोखर तपश्चर्या केल्याशिवाय ही साधनाच आहेत ना हो, साधना आहेत. मयाची परीक्षा असते दादा. एक जण मैयाची परिक्रमा करत असताना मैया देईल तेवढंच खायचं, त्याचा नियम होता. चालता 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 त्याला काहीच लागलं नाही. रस्त्यामध्ये अंधार पडलाय, 8 वाजले, चालतोय, माळ रान दिसतोय, चालतोय, पण आता विचार करतोय पोटात नाही, पण कुठंतरी आसरायला तरी थांबून आपण आराम तर केला पाहिजे, रात्रभर मुक्काम तर केला पाहिजे. थोडं असं पहाडाच्या टोकाला आहे का एक कुटिया दिसली, थोडा दिवा लावलेला दिसला. दिवा लावलेला दिसल्यानंतर सकाळचं पोटात काहीच नाहीत, पण ओळकुटी टाकली कुटियाच्या शेजारी आणि आता रात्रभर झोपायचं, पुढं चालायचं. झोपला तो. झोपल्यानंतर कुट्यातून एवढा हात आला. वृद्ध आई साहेबांचा हात होता, तो हातात बांगड्या होत्या. लेलो बेटा प्रसाद पालो. एक लाडू होता, तेवढा लाडू खाला. म्हटला सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता, तेवढा लाडू खाला आणि माझी भूकच हरपली. म्हणला माझी भूकच हरपली. गेला तो. सकाळी पहाटे उठून पुढच्या गावाला गेला. पुढच्या लोकांनी विचारलं, दादा कुठं होता मुक्कामाल रात्री? तर म्हटलं ते कुटिया नव्हती का त्या पहाडावरती, तिथं मुक्कामाल होतो. ते म्हणजे कुटियाच नाही तिथं कुठं, आम्ही इकडंच राहतो, आमचं आयुष्य चाललं या भागामध्ये, इथं कुठं कुटियाच नाही. तेव्हा तो विचार करायला लागला, दादा सकाळपासून मी उपाशी होतो, मग मला लाडू कोणी दिला? हो माझ्या मैयाने तो लाडू दिलाय, माझ्या मैयाने तो लाडू दिलाय, प्रसाद माझ्या मैयाने दिलाय. ही साधना आहे जीवनातली दादा, ही साधना आहे. जर परिक्रमा करायची असेल ना, मैयावरला झोकून घ्या. जी मैया देईल त्या पद्धतीने चालायचं आहे. जी मैया जो प्रसाद देईल तो प्रसाद सेवन करायचा आहे. खरी ती साधना आहे, खरं तर साधना आहे. नाहीतरी मंडळी तुम्हाला बोलू त्याच्या पलीकडं मी माफी मागून बोलतो व मला अधिकार नाही बोलण्याचा. मी सांगून दिलं पहिल्यांदाच, मी परिक्रमा केली नाही, पण मी सांगतो ज्याला करायचे आहेत ना दादा. काही मंडळी अशा पद्धतीने परिक्रमा करतात, भूक लागली का चला हॉटेलमध्ये. अरे काय अर्थ आहे दादा, काय उपयोग आहे तुमच्या जीवनाला? परिक्रमा करता का फिरायला आला तुम्ही? अर्थ नाही.
तुम्ही जर परिक्रमा करता एक साधना म्हणून परिक्रमा करा. जर हॉटेलमधून तुम्ही जर तिकडे जाऊन जर जेवत असाल, तुमची ती परिक्रमा नाही, घरचे कंटाळले म्हणून तुम्ही आलेत, त्याचा अर्थ मी एवढं सांगेन तुम्हाला. नाही, ही साधना आहेत बघ, ही तपश्चर्या आहे. नका मिळू देऊ दिवसभर, नका मिळू देऊ, पण ते मयावरती सोपा. अरे तिला काळजी, तिला आहे तुमची, तिला काळजी आहे. सांगू तुम्हाला सत्य घडलेली घटना सांगतो बा. पुणे जिल्ह्यामध्ये ओतूर गाव आहे, ओतूर गाव. ओतूर गावचे बालयोगी महाराज प्रसिद्ध आहेत, भागवताचार्य बालयोगी महाराज प्रसिद्ध आहेत. बालयोगी महाराज आणि त्यांचा भागवत नावाचा शिष्य हे ते परिक्रमा करत असताना मैयाने थोडी परीक्षा घेतली. परिक्रमा करत असताना गंमत अशी झाली, पायी चालत चालत दुपारी 4 वाजले म्हणून कुठंतरी आराम करावा म्हणून झाडाखाली पडले. आरामा करता पडली थोडी वेळ काहीतरी. पडल्यानंतर गंमत अशी झाली व एक साप आला आणि सापाने त्या भागवताला दंश केलं. महाराज आराम करत होते, तोही आराम करत होता. महाराज उठले थोड्या वेळाने, एक अर्ध्या तासाने. भागवत, अरे उठ, आपला थोडा पुढचा प्रवास करूया, अजून बराच वेळ आहे, पुढे जाऊया. भागवत उठ. भागवत उठत का नाही म्हणून पाहायला गेले तर भागवतच्या तोंडातून फेस निघाला. महाराजांनी विचार केला, मैया मी हा माझा शिष्य भागवत घेऊन आलोय, पण जर आता असा जर निरोप केला तर मैया माझं काही नाही, पण तुझं नाव जाईल मैया, तुझं नाव जाईल. महाराज उठले आणि मैयाचं पाणी घेतलं, त्याच्या तोंडामध्ये तीर्थ टाकलं. झोपातून उठावा तसा तो भागवत उठून बसला. दादा, ही मैयाची कृपा आहे. मैयाची सामान्य कृपा नाही बा, मैयाची कृपा सामान्य नाही, फक्त आपण त्या पात्रतेला उतरलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. मला तर एकच म्हणायचं आहे की या मायाच्या ठिकाणी फक्त आपलं चरण ठेवावं, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीत. अभंगाचं प्रथम माझी मस्तक चरणी ठेवीत असे. मैयाच्या ठिकाणी दुसरं काहीच नाही, फक्त मस्तक ठेवा, दुसरं काहीच नाही. मैयाच्या ठिकाणी फक्त मस्तक ठेवा, दुसरं काहीच नाही. सांगतो तुम्हाला, असं म्हणतात बुवा, काशीला 1 महिना चालण्याचं जे पुण्य आहे, काशीला 1 महिना चालण्याचं जे पुण्य आहे, ते गोदावरी मैयाकडं 1 दिवसाचं पुण्य तेवढं आहे. बघा ना, कदाचित कोणी विचार करत बसलेली मंडळी, परिक्रमा आता थकलो, केली असती, पण आता माझं आयुष्य पुढं गेलं, आता होणार नाही. कधी कधी माणसाला असं बसलेल्या मंडळीला वाटत असेल ना, आपण पण करायला असं वाटत असेल ना, पण आता शरीराचे शक्य नाही.
काही प्रपंचिक काही जबाबदारी आहे त्याच्यामुळे शक्य नाही असं वाटतं ना. वाटत नाही असं नाही, वाटतं. ऐका, त्याच्याकरता सांगितलं आहे, त्याच्याकरता सोपा मार्ग सांगितला आहे. काय बघा, काय सोपा मार्ग आहे. नर्मदा मैयाची एवढी साधना सोपी सांगितली आहे. जे परिक्रमा करून आलेत ना, त्यांनी जे तीर्थ आणलं ना, त्या तीर्थाला नुसतं प्रदक्षिणा करा, त्या तीर्थाला तुम्ही नुसतं दर्शन करा, तरी तुम्हाला नर्मदा मैयाची तुम्ही परिक्रमा केलं तर फळ मिळतं. बघा ना, किती सोपं आहे. म्हणून मैया खऱ्या अर्थाने एवढी सोपी आहेत. आपण तिच्यावरती भार जर टाकला ना, की मैया आपल्याला एकदा तरी भेट देते. बोलू त्याच्या पुढं, परिक्रमा करत असताना भगवान शंकर आणि पार्वती माता एकदा तरी माणसाला भेट देतात बा. फक्त कळालं पाहिजे. असं म्हणतात, प्रत्येक मानवी जीवनामध्ये प्रत्येकाच्या दारावरती भगवान परमात्मा आयुष्यामध्ये एकदा तरी येतो. ओळखता आला पाहिजे. म्हणून शास्त्राने सांगितले अतिथी देवो भव. पण आज असं आहे, चल पुढं म्हणतो. अरे पण एका टायमाला चाल पुढं म्हणता देवच असेल तर काय सांगता येईल, तुझं सगळं घेऊन जाईल तो. जैसा अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. ज्ञानोबा म्हणतात की बाबा अतिथीचा अपमान करू नका. तसं परिक्रमा करत असताना न जाणू तू परमात्माच असेल, न जाणू ती पार्वती माता असेल, न जाणू ती मैयाच असेल, हा भाव अंतकरणात पाहिजे दादा. मैया दिसलीत ना, 9 वर्षाच्या आतली मुलगी दिसली ना, तिथं दर्शनच केलं पाहिजे. ती मैयाच आहे, हा भाव ठेवला पाहिजे आपण. नक्की एके दिवशी मैया येणार आपल्याला दर्शनाकरता, हे नक्कीच ठरलेलं आहे. मैयाची परिक्रमा करत असताना असं म्हणतात, परिक्रमा ज्याला खरी करायची आहे नर्मदा मैयाची परिक्रमा, त्याची खरी परिक्रमा सांगतो बघा. एक विनंती बाबा, तुम्ही 7 परिक्रमा केल्या, एक परिक्रमा अशी करून बघा. कोणती खरी परिक्रमा? अशी म्हणतात मैयाची 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस अशी परिक्रमा आहे. बघा ना, जात असताना एक बोलू का तुम्हाला, जात असताना घराला काडी लावून जायचं. मला काडी लावलं कळतं का? अशी काडी नका लावू बरं. काडी लावून जायचं म्हणजे इथला सगळा मोह सोडायचा, नाही तर काडी लावायची. बोलू का तुम्हाला, सारलाबेटचे नारायणगिरी महाराज होते. सारलाबेटचे त्यांचे गुरु गंगागिरी बाबा. बघा तुम्ही, गंगागिरी बाबा हे पंढरपूरचे वारकरी होते. गंगागिरी बाबा पंढरपूरचे एकनिष्ठ वारकरी होते. पण त्यांचा नेम होता काय, आषाढी वारीला जात असताना, आषाढी वारीला पांडुरंगाच्या वारीला जात असताना त्यांनी काय करायचं, सरला बेटावरती कुटिया होती त्यांची. कुटिया जात असताना कुटियाला काडी लावायची, नुसती काडी नाही लावायची, ती पूर्ण जवळच तर उभं राहायचं, मग निघायचं. कुठं वारीला. का निघायचं, पाठीमागं पुन्हा काही गरज आहे काही राहिलं आणि तिकडं लक्षच जायला नको का? तिकडं लक्षच जायला नको. काडी लावली म्हणजे बघा ना, पंढरपूरला गेले 4 महिने चातुर्मास पंढरपूरला थांबायचे. 4 महिने. तिथून पायी निघाले का आळंदीला कार्तिक वारी करायची. आळंदीला कार्तिक वारी केली की तिथून पायी पुन्हा सारला बेटवर यायची आणि पुन्हा कुटिया करायची आणि पुन्हा राहायची. पुन्हा वारी आली की तोच प्रकार करायचा, काडी लावायची, वारीला निघायची. याचा अर्थ कळला का तुम्हाला? याचा अर्थ एवढाच आहे, परिक्रमेला जायचं ना, मनाने काडी लावा घराला, मनाने. त्याग, वा, तुम्ही कधी जाणार? बरं, हा, त्याग. पण घरात त्याग झाला तर त्याग होतो तो. घरात भांडणं व्हावं लागतं त्याच्याकरता, सरळ व्हावं लागत नाही ते. चला, त्याग महत्वाचा आहे. मला सांगायचा भाव एवढा आहे, आपण जातात ना घराला काडी लावणं म्हणजे एवढंच आहे की घराचा त्याग करायचा आहे आणि मग परिक्रमेला जायचंय. वा, असा त्याग जर करून जर गेलत ना, अंतःकरणापासून जर गेलत ना, शास्त्र सांगते बाबा, अरे तीर्थयात्रेला जात असताना ना, जव हे
जाण्यासारखं आहे, पण आपले 12:30 वाजले, मला पुढे जायचं नाही. याचं कारण असं आहे, आपण सर्व सर्व आमच्या तात्यांच्या प्रेमाने तुम्ही सगळे इथं आला. तुमचा मला वेळ घ्यायचा नाही आणि महत्त्वाचा पुढे एक कार्यक्रम थोडा 10 मिनिटात करायचा आहे, म्हणून तुमचा वेळ जास्त घेणार नाही मी. मातृपितृपूजन सोहळा या कुटुंबाने जो ठेवला आहे, हा स्तुतिप्रिय कार्यक्रम आहे दादा. माणसाच्या जीवनात सांगून गेलो, आईच्या आणि वडिलांचे खूप पुण्य, खूप उपकार असतात आणि आपल्या पायाचे कातडे जरी काढले ना तरी त्यांना शिवलेत ना तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं एवढंच माध्यम आहे मातृपितृपूजन सोहळा. हा या कुटुंबाने ठेवलेला सोहळा आहे. आपल्याला काही वेळेत करायचं आहे, आपला तुमचा जास्त वेळ मला घ्यायचा नाही. मला सांगायचं आहे काय दादा, मैयाची कृपा एवढी आहे, मैयाचं तीर्थ असं आहे. बघा ना, जर तुम्ही मैयाची जर परिक्रमा करत असताना एकदा तरी तुम्हाला भगवान शंकर पार्वती मातेचं दर्शन होणार. आमचे अण्णा महाराज परिक्रमेला गेलेले असताना असं म्हणतात वा, शूळपाणी जंगलाच्या पुढं एका पहाडावरती रस्ता चुकले. 8 वाजेचा वेळ होता, 8 वाजेचा वेळ होता आणि आता गाव तर जवळ आहे, गाव दिसतंय पण रस्ताच दिसेना. लाईट दिसतात गावाची, पण पहाडावर रस्ताच दिसेना आहे. पुढं तर खाई लागली, काय करायचं? पुढं खाई लागली, काहीच कळे नाही. फक्त एक नर्मदे हर, नर्मदे हर. जेव्हा रस्ता चुकलात ना, तुम्ही फक्त एवढं म्हणा, ये धनगर आणि धनगरी रात्री 8 वाजता मेंढ्या चारीत होती. 8 वाजता त्यांनी सांगितलं थांबा 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 थांबा, तिकडे जाऊ नका, तिकडे खाई आहे. मग त्यांनी रस्ता दाखवला, रस्ता दाखवून खाली गेले. मंडळी झोपले, सकाळी उठले. मग विचार करायला, का रे 8 वाजता कोणता धनगर धनगरी मेंढ्या चारीत आहेत? सांगा ना, रात्री 8 वाजता कोणता धनगर असा आहे की तो मेंढ्या चारली म्हणून? नाही 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 नाही, धनगर नव्हता तो, साक्षात भगवान शंकर परमात्मा पार्वती माता, त्यांनी आपल्याला तो रस्ता दाखवला. नर्मदा श्रेष्ठ सांगितले. भागीरथी महादोष हरिणी, भागीरथी अर्थात गंगा. नुसतं नाव जरी घेतलं गंगेचं, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. गंगेत एवढं ताकद आहे, गंगे स्नानच करावा असं नाही. मग नुसतं तुम्ही गंगा गंगा जरी म्हटला तरी आपलं दोष जात आहे, आपले पाप जात आहे. आणि म्हणून गंगा गंगा म्हणावं म्हणून गंगेत जरी स्नान नाही झालं तरी जुन्या लोकांनी एक काय केलं सांगतो तुम्हाला. काय केलं होतं, तांब्याचं भांड, त्याला कडी असती, त्याला काय म्हणतात तुम्ही, काय म्हणते त्याला? गंगाळ. त्याचं नाव गंगाळ नाही, त्याचं नाव खरं गंगावन आहे. काय आहे? गंगावन म्हणजे गंगा आणव, म्हणजे गंगा येणे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा आहे, त्या भांड्याचं नाव आहे गंगा आणव. काय आहे? गंगा आणव. ए गंगान, गंगान. गंगे म्हणजे आंघोळ करताना त्या गंगेचं नाव यावं, आणि गंगेचं नाव आलं म्हणजे सकळ तीर्थाचा दोष जात असतात, आपलं दोष जातात. म्हणून त्याचा जुन्या लोकांनी हा अर्थ लावला आहे की त्या भांड्याला काय नाव होतं, गंगा आणव. पण त्याचा अपभ्रंश शब्द केला गंगाळ. गंगाळ, गंगाळ नाहीत, गंगावन आहे त्याच्या शब्दात अर्थ असा आहे. मला सांगायचं काय, नुसतं गंगेचं नाव जरी घेतलं तरी दोष जातात. तसं मैयाचं नुसतं नाव जरी घेतलं, दर्शन जरी केलं तरी तुम्हाला सांगतो, तरी तो आपण मुक्त होऊ. एवढा त्या मैयाच्या दर्शनामध्ये ताकद आहे दादा, एवढी ताकद आहे. आणि म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबार आहे, संतांचा निरोप सांगत असताना अभंगाच्या शेवटचं वर्णन करतात. तुका विष्णू दास तुका विष्णू
तुका विष्णुदास संतांचे पोषणे वाघ पुष्पतेने पाठविले तुकोबाय वर्णन करतात संत महात्म्याचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने संत महात्मे तुमच्या आमच्यापर्यंत हा निरोप पोचवला हे आपलं सर्वांचं परमभाग्य आहे. आपल्याला वेळ घ्यायचा नाही, 12:30 वाजून गेलेत. बरीच मंडळी लांबून लांबून आलेत आमच्या तात्यांच्या प्रेमामुळं. एक सांगू का तुम्हाला, कोणी मंडळी मनात शंका पण घेईल, काय व आले परिकाम करून कशाला उगा एवढा मोठा उत्साह कशा करता? सांगतो मी तुम्हाला, एक बोलतो. एक वा प्रपंचातल्या काही गोष्टी इतरांना सांगणं ही दूषण आहे. ऐका, 2 मिनिटं घेतो. प्रपंचातल्या काही गोष्टी इतरांना सांगणं दूषण आहे, पण परमार्थातल्या गोष्टी इतरांना सांगणं मात्र हे भूषण आहे. लक्षात ठेवा. तुम्ही परिक्रमा करून आलात ना, हा उत्साह केलात ना, याचं कारण सांगतो तुम्हाला. हा त्यांचा उत्साह नाही, त्यांच्याकरता नाही, हा आपल्याकरता आहे. ते आपण का करतो हा उत्साहाचं कारण आहे की याच्यातून अनेकांना स्फूर्ती मिळावी, अनेकांची इच्छा व्हावी की आपण देखील परिक्रमा करावं. या निमित्ताने हा खरा कार्यक्रम आहे. लक्षात ठेवा, हा कार्यक्रम त्यांच्याकरता नाही, हा कार्यक्रम आपल्याकरता आहे. आपण श्राद्धविधी असो, दशक्रियाविधी असो, आपण प्रवचन करतो, कीर्तन करतो. कशा करता? त्यांच्याकरता नाही करता. आपण आता जे आहेत ना पाठीमागं, तुम्ही कसं राहा, तुम्ही आता काय करा, हे गेले पण तुम्ही काय करा, याच्याकरता हे बाकीच्या गोष्टी असतात. मग हा कार्यक्रम त्यांच्याकरता नाही, हा कार्यक्रम तुमच्या आमच्याकरता आहे. खऱ्या अर्थानं की आपणही आपलं उर्वरित आयुष्य जे आहे ते कसं करावं, जेवढं होईल तेवढं सत्कर्मी लागावं, परमात्म्याच्या भजनात भक्तीत लावावं. प्रत्येकाला एवढीच मनापासून विनंती आहे की होईल तेवढं आपल्याकडनं परमात्मा करण्याचा प्रयत्न करावा. हा कार्यक्रमाचं केलेलं नियोजन भव्य आणि दिव्य स्वरूपाने, खरं तर या ठिकाणचं मी वर्णन नाही करू शकत, कारण विचार जर केला तर या ठिकाणी रथी महारथी मंडळी या ठिकाणी असतात. आता आमचे रायते महाराज जे आहेत त्यांचं जर खऱ्या अर्थानं तुम्ही जर वाजन जर ऐकलं, त्यांनी आज फक्त नर्मदा माया असल्यामुळे त्यांनी वाजून दाखवलं नाही. त्यांना वाटलं आपलं वाजवलं तर इकडं फिकं नको पडायला, म्हणून ते आज आणतात होते. इकडे आमचे नाही खरं ना, इकडं गायनाचार्य आमचे हरिभक्ती महाराज सगळी मंडळी या ठिकाणी लांबून लांबून आमच्या तात्याच्या प्रेमाने आलेत. आणि कार्यक्रम जरी उशीर झाला, आमचे हरिभक्तीपाणी हर्षूचे बाबा शिवारपाडा, मी बाबा नवळकला आल्या बरं का. हा शिवारपाड्याचे बाबा आहेत, आमचे अण्णा बाबा आहेत, आमचे वा कृष्णाजी महाराज, आणि बाबा आमचे पेटी मास्तर बाबा पेटचे आहेत. खूप लांबून लांबून आमचे विरकरी बाबा आहेत, आहे की नाही. ही सगळी मंडळी उभी असणारी खूप लांबून लांबून आले. दादा हे तुम्हाला द्यावं तेवढे धन्यवाद कमी आहेत. मी तुमचा वेळ घेतला नाही असं नाही, पण मला वाटतं 12 वाजता कीर्तन सुरुवात झालं आणि 12:30 जर संपवलं तर म्हणजे काय येत होतं या बाबाला, कशाला उभं केलं, असं व्हायला नको.
म्हणून थोडं मी मांडण्याचा प्रयत्न केला. जास्तही मला त्याच्यावरती काही चिंतन करता येणार नाहीच. मी खरं सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे काय चिंतन करावं अभंगावरती मलाही कळत नव्हतं. कारण खरं सांगतो मयाच्या परिक्रमेचं कीर्तन हे माझं पहिलं आहे महाराज. पहिलं मी केलंच नाही तरी कीर्तन. मी तात्यांना तेच सांगत होतो. मी यांना आमचे दादा नाना त्यांना बोललो होतो आपण ज्यांनी परिक्रमा केली त्यांचं कीर्तन करावं. त्यांचे अनुभव सांगतील. मी काय अनुभव सांगणार आहे. हे कोरडं भाषण आहे सगळं. पण चला जसं मी त्यांना सांगितलं तसं त्यांनी सांगितलं मला माहिती नाही कीर्तन तुम्हाला करावं लागेल. जसं झालं असेल तसं मैयाने ते गोड करून घेतलं असेल असं मीही मानतो. आता या ठिकाणी या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं 2च मिनिटामध्ये आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे. जास्त नाही. आपल्याला मातृपितृपूजन सोहळा करायचा आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या आनंदाने आपल्याला एकदा भगवान त्या पंढरीश पर्वती भजन करायचं आहे आणि नंतर आपल्याला थोड्या वेळात लगेच कार्यक्रम तो संपवायचा आहे. विठोबा